तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. तर भावांनो, तुम्ही आपला तंबेच बघत असाल. भावांनो आपण आज गणपती चतुर्थी या निमित्ताने आपण बॅनर क्रिएट केला. मित्रांनो तर बॅनर कसं बनवायचं ते सर्व काही डिटेल्स मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पुढे सांगितले. तर आपला व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. मित्रांनो जे काय PNG वगैरे मटेरियल वगैरे तुम्हाला लागणार आहे मित्रांनो, मी सर्व काही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. मित्रांनो टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, तिथे तुम्हाला फुल HD क्वालिटीमध्ये काय मटेरियल वगैरे ते एकदम भेटून जाईल नाही का मित्रांनो. तर मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा आपल्या भावाचा व्हिडिओ कसा झाला नाही का मित्रांनो. आणि मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए. सपोर्ट करा. चला मित्रांनो, आपण थोडी वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपलं जे काय पिक्सेल ॲप आहे तो ओपन करून घ्यायचा आहे मित्रांनो. पिक्सेल ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो टॅप करू शकता. बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. बॅकग्राऊंडच्या ऑप्शनमध्ये क्लिक केल्यानंतर इथं व्हाईट करायचं, जे काय आपलं बॅकग्राऊंड ते आपण इथं ॲड करून घेऊ. अशा प्रकारे बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर मित्रांनो याच्या टूलवरती क्लिक करायचं. टूलवरती केल्यानंतर क्रॉपवरती क्लिक करायचं मित्रांनो. जी साईज आहे आपण ठेवली मोठी करून घेऊ, आपली रेग्युलर बॅनरसारखी रेग्युलर साईज करून घेतल्यानंतर मित्रांनो ॲड फोटोवरती जायचं. जे काय आपलं बॅकग्राऊंड आहे आपल्याला ॲड करायचं नाही का, ॲड फोटोवरती क्लिक करायचं. ॲड फोटोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला बॅकग्राऊंड दिले ते आपण आता बॅकग्राऊंड इथं ॲड करून घेऊ. अशा प्रकारे मी असं तुम्हाला बॅकग्राऊंड दिले ते बॅकग्राऊंड आपण अशा प्रकारे ॲड करून घेऊ. अशा प्रकारे जे काय आपलं बॅकग्राऊंड इथं ॲड झाले बघू. बॅकग्राऊंड एकदम डार्क असं बॅकग्राऊंड दिले पर्पल कलरमध्ये. बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर मित्रांनो आपला जे काही गणपती बाप्पाचा फोटो आहे तो फोटो आपण इथं ॲड करून अशा प्रकारे आपला फोटो इथं असं ॲड झाल्यानंतर बघू फोटो पण एकदम HD क्वालिटीमध्ये दिले मित्रांनो. अशा प्रकारे फोटो इथं ॲड झाल्यानंतर फोटो ॲड करायचा. फोटो ॲड झाल्यानंतर मित्रांनो परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. परत ॲड फोटोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे काय बेल वगैरे तुम्हाला दिली मित्रांनो, सगळी बेल दिली ते इथं पण ॲड करून घेऊ. अशा प्रकारे थोडंसं राऊंड घुमून घ्यायचं आहे. इथे त्याला ॲडजस्ट करायची बेल, त्याला छोटी करून घ्यायची. अशी बेल ॲडजस्ट केल्यानंतर मित्रांनो त्याला पुढं स्क्रोल करायचं आहे. बघू इथं इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ब्लरवरती जायचं आहे. सगळ्यात शेवटचा मोशन ब्लरवरती क्लिक करायचं आहे. मोशन करायचं क्लिक करून बघू असं ब्लर याच्या लेवरती लेअरवरती क्लिक करायचं आहे. याचं डुप्लिकेट करून घ्यायचं. डुप्लिकेट केल्यानंतर असं याला फिरून घ्यायचं आहे. त्याला छोटं करून घ्यायचं. याच्यावरती असं ॲडजस्ट करून घ्यायचं. म्हणजे 2 बेल दिसतं नाही का मित्रांनो. अशा प्रकारे सेम तीच प्रोसेस त्या साईडला पण करायचं. डुप्लिकेट करायचं याला असं फिरून घ्यायचं आहे. याला इटायचं ॲडजस्ट करून घ्यायचं. परत त्याची एक डुप्लिकेट करायची, नॉर्मल फिरून घ्यायची, छोटी करायची. याला पण आपण अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं. बघू 2 बेल आपली इथे ॲडजस्ट झालेले का. 2 बेल ॲडजस्ट झाल्यानंतर मित्रांनो जे काय नेक्स्ट प्रोसेस आपल्याला इफेक्ट मागं इफेक्ट मारायचं आहे. तर जे काही इफेक्ट वगैरे दिला आहे तो आपण इफेक्ट असा ॲड करून घेऊ. अशा वगैरे म्हणजे इफेक्ट दिला बघू इफेक्ट इफेक्ट देता आपण ॲड करून घेऊ. त्याच्यावर जायचं मित्रांनो, याला बिल्डिंगमध्ये जायचं. बिल्डिंगमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर याची जे काही व्हिडिओ गणपती बाप्पाच्या मागं लावायचं. मागं इफेक्ट याला न्यू डाऊन करून टाकायचं आहे. बघा आपल्या मूर्ती फोटोच्या मागेला परत फोटोवरती क्लिक करायचं आहे. परत जे का अजून एक इफेक्ट दिला मित्रांनो तो इफेक्ट पण आपण इथं ॲड करू वगैरे इफेक्ट दिला मित्रांनो. आपण इफेक्ट आपण इथं ॲड करून घेऊ. याला पण बेंडिंगमध्ये जायचं आहे. याला स्क्रीन करून घ्यायचं. स्क्रीन केल्यानंतर अशा प्रकारे हा इफेक्ट इथं ॲड झाला. इफेक्ट ॲड झाल्यानंतर मित्र इरेजरमध्ये जायचं मित्र. इरेजरमध्ये गेल्यानंतर मित्रांनो असं साईज फुल करायची. हार्डनेस लो जे काही इफेक्ट आपल्या साईडने त्याला असं आपण इरेज करून घ्यायचं. खालून बघू शकतो असं इरेज करून घ्यायचं. इरेज केल्यानंतर बघू शकतो अशा प्रकारे याला सेंटरला ठेवायचं आहे. याला आपण मूव डाऊन करून टाकायचं मागं पण द्यायचं. अशा प्रकारे आपला फीड बसला नाही का मित्रांनो. कधी आपला फीड बसला त्याच्यानंतर फीड बसल्यानंतर मित्रांनो परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं. ॲड फोटोवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे काही तुम्हाला फ्लॅग वगैरे दिलं आहे तो फ्लॅग इथं आपण ॲड करून घ्या. अशा प्रकारे त्या फ्लॅग मी दिलेला आहे तसं ॲड केला. त्याला असं मोठं करून घ्यायचं आहे. असं प्रकारे मोठं केल्यानंतर असं वगैरे आपल्याला फ्लॅग इथं आपला मोठं झाल्यानंतर मित्रांनो परत त्याच प्रोसेस इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो याला मोशन ब्लर मारायचं आहे आणि याला इथं आपण असं सेट करून दिलं का. अशा प्रकारे इथं सेट झालं नाही का आपला फ्लॅग वगैरे नाही का. फ्लॅग वगैरे सेट झाल्यानंतर परत फोटो ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे का आपलं टेक्स्ट वगैरे ते आपण इथं असं ॲड करून घेऊया.
अशा प्रकारे जे काही बाप्पाचं संकष्टीचं नावाचं टेक्स्ट ते आपण इथे ॲड केलेलं अशा प्रकारे टेक्स्ट ॲड झालं. टेक्स्ट ॲड झाल्यानंतर परत ॲड वरती क्लिक करायचं आहे. जे काय आपला वरती एक थॉट्स दिल्यानंतर तो थॉट्स आपण इथे ॲड करून अशा प्रकारे बघूया. बाप्पाचं लवकर तसा थॉट दिलेला थॉट्स आपण इथं ॲड केला. आपण ॲड वरती क्लिक केलं. लिमिट संपले आपल्याला ओके करून घ्यायचं आहे. ॲड वरती क्लिक केल्यानंतर ॲड वरती क्लिक करायचं. ॲड वरती क्लिक केल्यानंतर परत त्याच्यामध्ये जायचं. जे का आपला तो सर्व निमित्त स्पीचचा हा फोटो आपण इथं थॉट दिला तो आपण ॲड करून घेऊया. हां हा जो थॉट्स आहे हा इथं पण असा वगैरे इथं ॲडजस्ट करून घेऊ. हा इथं लावला. हा इथं ॲड झालेला आहे अशा वगैरे ॲड झाल्यानंतर मित्रांनो ॲड झालं आहे. जे का आपला तो मॉडेलचा फोटो शिवायचा म्हणजे माझा फोटो आपण दिलेला आहे ॲड करून अशा प्रकारे हा इथं ॲड झाला आहे. खतरनाक पद्धतीने आपण इथं ॲड झाला नाही का बघू. अशा प्रकारे आपलं जे काय बॅकग्राऊंड बॅनर वगैरे ते एकदम क्रिएट झालं एकदम बनलेलं नाही का मित्रांनो. इथं मित्रांनो फुल HD क्वालिटीमध्ये बनलेलं आहे. आपल्याला सेव्ह करण्यासाठी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ड्रॉ टूलमध्ये जायचं मित्रांनो. ड्रॉ टूलमध्ये गेल्यानंतर लेअर जी काय आपली सेव्ह करायची इथं इरेज करून टाकायचं. साईडने इरेज करून टाकायचं. इरेज केल्यानंतर 3 डॉट्स कसं अशा प्रकारे आपला बॅनर क्रिएट झाला मित्रांनो. तर तुम्हाला आपला बॅनर आवडला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.